नमस्कार मित्रांनो, माझं नाव देविदास खडसे। आज आपल्याला अपडेट घ्यायची आहे शकुंतला रेल्वेचे दारवा आणि कारंजा रेल्वे स्टेशन। शकुंतला रेल्वे तर आपली बंद झाली, पण हे जे रेल्वे स्टेशन आहे दारवा आणि कारंजा हे आता कोणत्या स्थितीत आहे याची आपल्याला पूर्ण आज माहिती घ्यायची आहे। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर माझ्या संग पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तत्पूर्वी मित्रांनो, ब्रिटिशांनी आपल्या देशातनी सुरुवातीच्या काळातनी व्यापाराच्या दृष्टीनं फायद्याचे असणारे कोणते रेल्वे मार्ग विकसित केले 1909 पर्यंत त्याची आपण छोटीशी अपडेट घेऊया। मित्रांनो, ब्रिटिशांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं मीटर गेज आणि नॅरो गेजमध्ये रेल्वे मार्ग विकसित केले। सर्वात पहिले 1953 मध्ये ठाणे ते मुंबई, 1881 मध्ये दार्जिलिंग जलपाईगुडी, 1898 मध्ये कालका शिमला रेल्वे, 1908 मध्ये मेट्टुपालयम ते उटी रेल्वे मार्ग, 1903 मध्ये प्रस्ताव आला अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ हे रेल्वे मार्ग विकसित करण्याचा। ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात 1857 मध्ये स्थापन झालेल्या क्लिक अँड निक्सन या कंपनीने शकुंतला रेल्वेचा प्रकल्प हाती घेतला। 1903 ते 1909 पर्यंत सर्वेचं काम कंप्लीट झालं मित्रांनो। त्याच्या 4च वर्षांना रेल्वेचं काम कंप्लीट झालं। 1913 मध्ये पहिली मालवाहतूक रेल्वे चालू झाली आपली नॅरो गेजची, अचलपूर मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर यवतमाळ। त्याच्या 1च वर्षानंतर मित्रांनो पॅसेंजर सेवा सुद्धा सुरू करण्यात आली या मार्गावर। सुरुवातीच्या काळातने या रेल्वेला स्ट्रीम इंजिन होते मित्रांनो, ते ब्रिटनमध्ये मॅन्युफॅक्चर करण्यात आले होते मॅनचेस्टरला। त्याच्यानंतर 1994 मध्ये स्टीम इंजिनला रिप्लेस केले डिझेल इंजिनने, ज्याची स्पीड 20च्या जवळपास होती 1 तासाला। अचलपूर ते मूर्तिजापूर 77 किलोमीटरचा मार्ग आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ 113 किलोमीटरचा मार्ग 2016 पर्यंत चालू होता मित्रांनो। त्याच्यानंतर हे बंद करण्यात आलं। आता आलेलो आपण मित्रांनो कारंजा रेल्वे स्टेशन। हेच ते ओल्ड रेल्वे स्टेशन आहे। शकुंतला रेल्वे मूर्तिजापूर ते यवतमाळ जाए तेव्हा हे कारंजा रेल्वे स्टेशन लागे, तिथे स्टॉप होता। खराब स्थितीत आहे मित्रांनो आता हे रेल्वे स्टेशन। हे रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आहे, म्हणजे मुख्य बिल्डिंग रेल्वे स्टेशनची जी आपला आहे त्या काळातलं रेल्वे स्टेशन तिकडे जाणारा मुख्य मार्ग। मित्रांनो, मूर्तिजापूरपासून 33 किलोमीटर येते रेल्वे स्टेशन, दारव्यापासून 38-40 किलोमीटर। आता हे एक काउंटर चालू आहे मित्रांनो रिझर्वेशनसाठी, आरक्षितसाठी, आणि हे अपडाऊनचे रेल्वेची टायमिंग आणि त्याचे रेट बोर्ड। हे आता आपण रेल्वे स्टेशनच्या जिथे ट्रॅक आहे त्या साईडला आलो। हे बेंच ठेवून आहे, ट्रॅक एकदम मातीने दबलेला आहे मित्रांनो आता। आणि हे जिकडे आपण जात आहोत मित्रांनो तिकडे गोदाम आहे, गुड्स वगैरे ठेवाले, माल वाहतुकीचे जे माल आहे ट्रान्सपोर्टच्या ते ठेवते त्या काळात नाही। हे ट्रॅक पाहू शकता तुम्ही नॅरो गेजचा। आणि हे गुड्स वगैरे ठेवासाठी गोदाम, ते पाण्याची टाकी जुन्या काळातली। मित्रांनो, रेल्वे स्टेशनचे जे परिसर आहे सध्या झुडप ते का म्हणते हे जंगली झाड वगैरे येणंच व्यापलेलं आहे। जेव्हा हे नॅरो गेज ब्रॉडगेजमध्ये बनन रूपांतरित होईल हे ट्रॅक, तेव्हा याची कंडिशन थोडीशी सुधारणार, म्हणजे विकसित होईल मित्रांनो। इथं पहिले मूर्तिजापूरहून रेल्वे येई मित्रांनो, ते यवतमाळला जाए दारवा यवतमाळ, त्याच्यानंतर यवतमाळपासून ते 11-12 वाजता
केव्हा कधी एकली बी निघेल आणि ते 4 घंट्यानं किंवा 3 घंट्यानं कारंजाला पोहोचे. टाईम टेबल नव्हता मित्रांनो, काही फिक्स टाईम आहे म्हणून ते तसं काही नाही. आता जाऊ आपण मित्रांनो दारवा रेल्वे स्टेशन. त्या ओल्ड रेल्वे स्टेशनचं आपण अपडेट घेऊया. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मोतीबाग रेल्वे स्टेशन दारवा. मित्रांनो हे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन जे आहे मोतीबाग दारवा, तिकीट काउंटरच्या साईडला तिथं रेल्वेचे अपडाऊनचे टायमिंग आणि रेल्वे तिकीटसुद्धा लिहिलेली आहे. दोन 2009ला काय तिकीट होती इथं लिहून आहे मित्रांनो. मूर्तिजापूर फुल तिकीट होते 12 रुपये आणि हाफ तिकीट होते 7 रुपये. हे समय सारणी तर लिहून आहेच, पण तिकीटचे दरसुद्धा लिहून आहे मित्रांनो. आता दारव्याहून मूर्तिजापूरचे फुल तिकीट 12 रुपये होते इथं आणि मोतीबाग ते यवतमाळ 7 रुपये होते फुल, हाफ 5 रुपये तिकीट होते मित्रांनो. हे दगडातनी पूर्ण रेल्वे स्टेशनचं काम करण्यात आलं मित्रांनो त्या काळात. नाही ब्रिटिशांनी बांधलेलं होतं हे रेल्वे स्टेशन. याचे दरवाजे, याची बनावट आणि समय सारणी म्हणजे वेळापत्रक तवाचं. आत्ताही शकुंतला रेल्वेची आपण गोष्ट काढली मित्रांनो, खूप लोकांचे म्हणजे रपकन ते अट्रॅक्ट होते त्या विषयावर, कारण की खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हे. आत्ता या रेल्वे स्टेशनवर 4 बेंच आहे. प्रवासासाठीच बांधण्यात आले, पण प्रवासी नाही, रेल्वे बंद आहे तर का. मित्रांनो याच्यानंतरचा नेक्स्ट एपिसोड आहे तपोना ते यवतमाळ रेल्वे स्टेशन आणि त्याच्या शेवटी 3रा एपिसोड येणार आहे ते मूर्तिजापूरच्या रेल्वे आपला शकुंतला रेल्वे, हे जुन्या काळातली पाण्यात टाकी. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला प्रोत्साहन देते असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट देत राहण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.